बेटा आपल्याला या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 49 चालू करायचं. त्याच्या पहिल्याची जे प्रॅक्टिस सेट घेतला आपण, प्रॅक्टिस सेट नंबर किती घेतला बेटा? 48. इझी होती ना? कशावर डिपेंड होती रे? पायथागोरस थेरमवर डिपेंड होती. सेम आहे, अशाच प्रकारे आपल्याला सोडवायचं आहे. हे आहे पायथागोरियन ट्रिपलेट. काय बेटा? हा, एकच लक्षात ठेवायचं. बेसिक सांगतो फक्त ऐका. समजा 3 नंबर दिले, कोणतेही 3 नंबर दिले, एनी 3 नंबर असतो, कोणतेही 3 असतो. आलं लक्षात? हा 3 नंबर मध्ये जर कोणत्याही 2 नंबरच्या वर्गाची बेरीज, कोणत्याही 2 नंबरच्या वर्गाची बेरीज ही जर सर्वात मोठ्या नंबरच्या वर्गाला, म्हणजे काय 3 नंबर आहेत बेटा, त्या 3 मध्ये कोणतरी एक सर्वात मोठा असतो, बरोबर आहे? त्या सर्वात मोठाचा वर्ग, समजा आता एक नंबर देतो 4, 5 आणि 6. त्याच्यात सर्वात मोठा कोण आहे बेटा? 6. तर 6चा वर्ग काय येते? 36. हा जर या दोघांच्या बेरजेच्या इक्वल असेल, म्हणजे 4चा वर्ग 16, 5चा वर्ग काय येते बेटा? 25. एकूण किती झाला? 41. मला सांगा इक्वल आहे का? नाही. नसेल तर त्याला पायथागोरियन ट्रिपलेट म्हणता येतं का? नाही म्हणता येत. कधी म्हणता येतं? जर त्या 3 नंबर मधला सर्वात मोठा नंबर, त्या 3 नंबर मधला सर्वात मोठा नंबर, त्याचा जर स्क्वेअर हा उरलेल्या 2 जे काही नंबर्स आहेत त्याच्या स्क्वेअरच्या जर इक्वल असेल, तर त्यावेळेस त्याला आपल्याला काय म्हणता येतं बेटा? सांगा बरं का? पायथागोरियन ट्रिपलेट. आता पहा बेटा, आपल्याला काय करता येईल पहा. दिले बघा इथं, स्क्वेअर ऑफ द बिगेस्ट नंबर. तेव्हा इथं बघा, in a triplet of natural number, the square of the biggest number, कोणताही जो बिगेस्ट नंबर आहे त्याचा स्क्वेअर हा काय असतो? इक्वल असतो सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर 2 नंबर्स, जे दुसरे 2 नंबर्स आहेत त्याच्या स्क्वेअरच्या इक्वल असतो. म्हणजे 3 नंबर्स जे असतात ते काय तयार करतात? पायथागोरियन ट्रिपलेट तयार करतात. इफ द लेंथ ऑफ साइड ऑफ ट्रायंगल फॉर्म सच ए ट्रिपलेट, जर समजा ट्रायंगलची कोणती लेंथ साइड, समजा साइड त्या ठिकाणी ट्रिपलेट तयार करते, तर असा जो ट्रायंगल आहे त्या ट्रायंगलला राईट अँगल ट्रायंगल म्हणतात. काय म्हणतात बेटा? का? अकॉर्डिंग टू द कंडिशन पायथागोरसच्या, सर्वात मोठी साइड ही ट्रायंगलची काय असते? हायपोटेनस असते. हायपोटेनसचा स्क्वेअर बरोबर काय सांगा बरं का? द सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर 2 साइड्स. सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर 2 साइड्स. आता एक एक्झाम्पल पाहूया बेटा, इथे दिलेला आहे. काय म्हणले? 7, 24, 25. 7, 24 आणि काय बेटा? 25. त्याच्यातला सर्वात मोठा कोण आहे सांगा? त्याच्यातला सर्वात मोठा कोण आहे? 25. कोण आहे बेटा? चला 25चा वर्ग सांगा बेटा. 625 का? 625 ना? किती बेटा? 625. त्याला किती नंबर द्यायचं? 1. जे सर्वात मोठा आहे त्याचा स्क्वेअर, त्याला किती नंबर दिलो? 1. मग काय म्हणलो आताच आपण? द स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर, नॅचरल लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू सम, म्हणजे द बेरीज ऑफ स्क्वेअर ऑफ अदर 2 नंबर्स. स्क्वेअर ऑफ अदर 2 नंबर्स. ते झाले ना? तुम्हाला पहिला शिकला ना मी. सांगा काय दुसरे 2 नंबर बेटा? सर एक आहे 7चा वर्ग. 7चा वर्ग असा आहे बेटा 49. सर एक आहे 24चा वर्ग. 24चा वर्ग किती बेटा? 576. आताच काय म्हणलो? सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर 2 नंबर्स म्हणजे कोण? 7चा वर्ग प्लस 24चा वर्ग बरोबर 49 प्लस 576 बरोबर डॅश डॅश 625. किती नंबर दिलो? 2. आता बघा फॉर्म 1 आणि 2, 1 आणि 2 अनुसार हा जो आहे हा म्हणजे कोण बेटा? सर 25चा वर्ग हा इक्वल आहे, कुणाच्या इक्वल आहे सांगा बरं का बेटा? सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर 2 नंबर. 7चा वर्ग प्लस किती बेटा? 24चा वर्ग. म्हणजे काय? हे बी 625 आहे आणि हे बी किती आहे बेटा? 625 आहे का नाही सांगा? असं असेल तर आपण काय म्हणू शकतो? 7, 24, and 25 is a Pythagorean triplet. 7, 24, 25 are dash dash. काय बेटा सांगा? पायथागोरियन ट्रिपलेट. नेक्स्ट
आता खालचा आपण पाहूया की पायथागोरियन ट्रिपलेट आहे का नाही. 49 मधला पहिला वेळा काय म्हणतो, 3 4 5 3 4 5 सोल्युशन. बिगेस्ट नॅचरल नंबर, याच्यातला बिगेस्ट नॅचरल नंबर कोण आहे सांगा बेटा, 5 आहे. 5 चा वर्ग बरोबर सांगा बेटा, सांगा 5 चा वर्ग 25. आता बघा अदर टू नंबर्स, the sum of square of other two numbers. दूसरा नंबर कोण आहे, 4 चा वर्ग, हे 3 घेऊ बेटा. 3 चा वर्ग बेटा 9, 4 चा वर्ग बेटा 16. काय बेरीज 3 चा वर्ग प्लस 4 चा वर्ग बरोबर 9 प्लस 16 बरोबर किती बेटा 25. म्हणजे 3 चा वर्ग प्लस 4 चा वर्ग बरोबर किती आला बेटा 25. किती नंबर दिलो बेटा, बोलत चला किती नंबर दिलो, 2. याची व्हॅल्यू किती आली 25 आणि याची सुद्धा किती आली 25. मग काय म्हणता येतं, फ्रॉम 1 and 2 सांगा 5 square is equal to 3 square plus 5 बेटा 4 square, that is 25 is equal to 25. असं जर असेल तर काय म्हणता येईल, 3, 4 and 5 are dash dash of पायथागोरियन ट्रिपलेट. पायथागोरियन अवघड आहे का त्याच्यामध्ये काही सांगा बरं, काय आहे अवघड, बघा एकदा चेक करा. नेक्स्ट सांग 2 4 5 कैसा क्या है, द बिगेस्ट डैश डैश नंबर, बोला चला कोणता, बिगेस्ट नॅचरल नंबर इज किती रे 5. 5 चा वर्ग बरोबर सांगा, नंबर 1 नंबर 1. 4 चा वर्ग सांगा, 2 चा सांगा पहिला, 2 चा 4, 4 चा 16. मग 2 चा वर्ग प्लस 4 चा वर्ग बरोबर सांगा, 4 प्लस 16 बरोबर किती बेटा 20. त्याला किती नंबर देऊ 2. therefore from 1 and 2, बोला चला फ्रॉम 1 and सांगा बेटा, फ्रॉम 1 and 2 सांगा. सर 5 चा वर्ग हा इक्वल टू नाही, कुणाच्या इक्वल टू नाही बेटा, 2 चा वर्ग आणि 4 चा वर्ग. का, कारण सर ते किती आहे 25 इज नॉट इक्वल टू 20. आता कसं लिहिणार तुम्ही, 2, 4, 5 आर नॉट सांगा पायथागोरियन. अवघड आहे का सांगा बरं, सोपं आहे का नाही सांगा बरं, का आहे ना सोपं, मागं पण झाले की नाही आपले, झालेलं आहे. नेक्स्ट 4 5 6 किती बेटा, 4 5 6 बघा सांगा, बिगेस्ट बोला रे नॅचरल गोरी, काय झालं तुला, कसं आजचं काय बोलायचं नंबर सांगा बेटा किती आहे 6. 6 चा वर्ग सांगा बेटा 36. नंबर 1 सांगा, 4 चा वर्ग 5 चा वर्ग 4 चा वर्ग प्लस 5 चा वर्ग बरोबर सांगा बेटा 16 प्लस 25 बरोबर 41. म्हणजे 4 चा वर्ग प्लस 5 चा वर्ग बरोबर किती बेटा 41. किती नंबर देऊ 2. आपला ट्रिपलेट काय असतो, पायथागोरियन ट्रिपलेट जर बिगेस्ट नॅचरल नंबरचा स्क्वेअर हा दुसऱ्या 2 नंबरच्या स्क्वेअरच्या, म्हणजे 2 नंबर आहेत त्यांचा जो स्क्वेअर असतो आणि बेरीज केल्यानंतर जर बिगेस्ट सारखा जर आला त्याच्या एवढा तर तो आहे. पण इथं आलाय का बघा बेटा, 36 आहे खाली किती बेटा 41 आहे. मग काय म्हणता येईल, 6 स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 4 स्क्वेअर प्लस काय बेटा 5 स्क्वेअर. मग काय म्हणता येतं सांगा बरं का, हा 4, 5 and 6 are
not a Pythagorean triplet, are not a Pythagorean triplet. ठीक है. नेक्स्ट किती आहे? चौथा आहे का? 2 6 7 2 6 7 मोठं सांगा सर्वात कोणाचं? 7. बघा सोल्युशन बिगेस्ट नॅचरल is yes 7. Therefore 7 square is equal to 49. किती नंबर ती बेटा याला 1. दुसरे दोन नंबर बघा सर एक आहे 2 चा वर्ग किती बेटा 4. 6 चा वर्ग किती बेटा 36. 2 चा वर्ग प्लस 6 चा वर्ग बरोबर 4 प्लस 36 म्हणजे किती आले बेटा 40. आता बाळांनो मला सांगा हे 2 चा वर्ग प्लस 6 चा वर्ग बरोबर किती होता 40. त्याला किती नंबर दिलो सांगा? सर 2 नंबर दिलो. आता काय म्हणून सांगा सर? हा काय बेटा सर 7 चा वर्ग हा इक्वल टू नाही कुणाच्या नाही 2 चा वर्ग प्लस 6 चा वर्ग म्हणून therefore 2, 6 and 7 are not Pythagorean Triplet. ओके. मला काय अडचण भेटायच्या मध्ये कळलं ना सर्वांना व्यवस्थित? नेक्स्ट 9 40 41 9 40 आणि पाणी आलं तुमचं. सर्वात मोठं कोण आहे सांगा? कम ऑन सोल्युशन बोला. सर्वात मोठा कोण आहे याच्यामध्ये? 41. हा सांगा बिगेस्ट बोला बोला बिगेस्ट नॅचरल नंबर इज डॅश डॅश 41. therefore 41 चा स्क्वेअर बघा बरं का किती 1600 क 1681 किती उरलेले दोन सांगा. सर 40 चा वर्ग काय बेटा 1600. सर 9 चा वर्ग किती बेटा 81. सांगा बेरीज करा 40 चा वर्ग प्लस 9 चा वर्ग बरोबर 1600 प्लस 81. therefore 40 चा वर्ग प्लस 9 चा वर्ग बरोबर किती आला बेटा 1681. किती नंबर देऊ? 2 नंबर. किती नंबर देऊ? 2. इथे किती आहे 1681. इथे किती आहे म्हणजे तो बिगेस्ट नॅचरल नंबर आहे त्याचा स्क्वेअर हा कोणाच्या इक्वल आहे 2 नंबरच्या स्क्वेअरच्या मध्ये प्लस केल्यावर. ठीक आहे. मग काय म्हणता येतं फ्रॉम बोला 1 and 2 41 स्क्वेअर इज इक्वल टू 40 चा वर्ग प्लस कितीचा बेटा 9 चा वर्ग म्हणजे काय 1681 बरोबर 1681. therefore कोणता नंबर आहे 9 40 and 41 आर डॅश डॅश पायथागोरियन ट्रिपल नाही ट्रिपलेट. नाहीतर ते टिपरे खेळणार का? कधी खेळतात टिपरे सांगा बरं. काल परवाच खेळली की रे होळीला होळीच्या रात्री खेळतात ना आपल्याकडे. विठला 6 आहे का रे? सांगा 4 7 8 सोल्युशन सांगा. बिगेस्ट नॅचरल नंबर अमंग देम पण लिहितात अमंग त्यांच्यातून नंबर इज 8. 8 चा वर्ग 64. एक घटला तर चिकन 65. चल 4 चा वर्ग सांगा बेटा 16. 7 चा वर्ग 49. मग बघा 4 चा वर्ग प्लस 7 चा वर्ग बरोबर किती झालं 16 प्लस 49 बरोबर 65. नंबर 2 म्हणजेच काय 4 चा वर्ग प्लस 7 चा वर्ग बरोबर किती बेटा 65 असा आहे. नंबर 2.
फ्रॉम 1 and 2. जो 8चा वर्ग आहे तो इक्वल टू नाही, कोणाच्या इक्वल टू नाही, 4चा वर्ग प्लस 7चा वर्ग, म्हणजेच 64 इज नॉट इक्वल टू 65. देयरफॉर बोला 4 7 and 8 are not Pythagorean. अवघड आहे सोपा आहे बेटा, सोपा आहे एकदम. आता खाली कोणते राईट अँगल आहे ते तपासा म्हणजे बरं का. 49 दुसरा, ठीक आहे. राईट अँगल कधी असतो बेटा, जर बिगेस्ट नॅचरल नंबरचा स्क्वेअर हा उरलेल्या दोन, जे काही काय म्हणतो आपण त्याला, उरलेल्या दोन साइड्स आहेत, उरलेल्या काय म्हणतो आपण दोन साइड्स आहेत, त्यांच्या स्क्वेअरची जर बेरीज, उरलेल्या दोन साइडच्या स्क्वेअरची जर बेरीज आता सारखी जर असेल तर तो कोणता ट्रायंगल आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. कोणता ट्रायंगल आहे बेटा सांगा बरं का, राईट अँगल ट्रायंगल. कोणता ट्रायंगल आहे, राईट अँगल ट्रायंगल असं म्हटलं जातं. काय बेटा सांगा, पहिला काय आहे, 8 15 17, 8 15 17, ठीक आहे. हा सोल्युशन. आता तेच परत बिगेस्ट नॅचरल नंबर कोण आहे, 17 किंवा डायरेक्ट प्रॉपर 17चा वर्ग. 17चा वर्ग सांगा बेटा 189 नंबर 1. आता उरलेल्या दोघांची बेरीज करावी लागेल ना, तरच पायथागोरस होईल ना. मग पहिला काय करू, 8चा वर्ग सांगा बेटा, 8 8 64. 15चा सांगा बेटा 225. दोघांची बेरीज करा, 15चा वर्ग प्लस 8चा वर्ग बरोबर 225 प्लस 64 बरोबर 289. किती बेटा 289च किती, 17चा 189 आहे का 289 आहे बघा, 289. आता मला सांगा, हे द स्क्वेअर ऑफ बिगेस्ट काय बेटा नॅचरल नंबर इज इक्वल टू काय बेटा, इज इक्वल टू सम ऑफ बेरीज. सम म्हणजे काय, बेरीज, सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर टू नंबर्स. मग काय, 17चा वर्ग बरोबर 15चा वर्ग प्लस किती बेटा 8चा वर्ग. मग काय म्हणता येईल सांगा बरं का, हेन्स कोणता आहे, 8, 15, 17 काय ट्रायंगल तयार करते सांगा बरं का. इट मेक्स दिस ट्रायंगल बेटा राईट अँगल ट्रायंगल. कोणता बेटा, राईट अँगल ट्रायंगल. हेन्स इट इज राईट. हे लिहावी गेलं तर चालते, काही ठिकाणी लिहिलं नाहीये वाक्य तरी तुम्ही लिहा, राईट अँगल्ड गॉट इट. प्रॉब्लेम काही कुणाला बेटा त्याच्यामध्ये. नेक्स्ट कोण आहे, 11 12 15, 11 12 किती बेटा 15 सांगा. पहिला कुणाला घ्यावं लागेल, 15चा वर्ग सांगा 225 नंबर 1. 11चा वर्ग, 12चा वर्ग, 11चा वर्ग प्लस 12चा वर्ग बरोबर 121 प्लस 144 बरोबर 265. येते काय ना, नंबर फ्रॉम 1 and 2 सांगा. 15चा वर्ग इज नॉट इक्वल टू 11चा वर्ग प्लस बेटा 12चा वर्ग. मग हा पायथागोरस हा राईट अँगल ट्रायंगल तयार करतो का नाही का. हेअर द स्क्वेअर ऑफ बिगेस्ट नॅचरल नंबर इज नॉट इक्वल टू स्क्वेअर सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर टू नंबर्स सांगा. हेअर
biggest square of biggest natural number is not equal to sum म्हणजे काय बेरीज sum of square of other two numbers. Therefore it is not right angled okay. डबल जे शाले होते होय. तिसरा सांगा 11 60 61 ते 11 हे 60 आणि काय काय आहे 61 11 60 आणि 61 चला सर्वात मोठा कोण आहे सांगा 61 चा वर्ग 3661 मला माहिती चेक करा 700 का 3700 का 71 का बघ रे चेक कर मला माहिती 3671 नाही ग 3721 आहे किती आहे बेटा 3721 ठीक आहे चला 11 चा वर्ग सांगा बेटा 121 60 चा सांगा बेटा 3600 आता दोघांची बेरीज करा 11 चा वर्ग प्लस 60 चा वर्ग बरोबर सर 121 प्लस 3600 बरोबर 3721 म्हणजे 11 चा वर्ग प्लस 60 चा वर्ग जो आहे तो येतो 3721 नंबर 2 आणि हा नंबर किती बेटा वरचा 1 आता काय म्हणता येईल फ्रॉम 1 and 2 सांगा काय म्हणता 61 चा वर्ग हा इक्वल टू आहे कुणाचा बेटा 11 चा वर्ग प्लस कितीचा वर्ग 60 चा वर्ग हे the square of biggest natural number is equal to sum of square of other two numbers hence it is कोणता बेटा right angled triangle ठीक आहे फक्त इक्वल टू ला आपण हे केलं त्या ठिकाणी पुढचं किती असतं का 1.5 1.6 1.7 1.5 1.6 1.7 मल्टीप्लाइंग दिस करून बाय 10 फक्त पॉइंटला काय डोक्यात घेऊ नका ठीक आहे चला सर्वात मोठा कोण आहे 1.7 17 चा वर्ग सांगा 190 ना मग किती ते बेटा 1.8 ए सॉरी 2.8 नाही 2.8 नाही 16 चा सांगा याला किती नंबर देऊ रे सर्वात मोठा म्हटलं तर 1 नंबर 16 चा सांगा 256 का म्हणजे 2.56 अरे हे बदलायची काय आहे पुन्हा सांगा 1.5 चा सांगा 2.25 आता बघा 1.5 चा वर्ग प्लस 1.6 चा वर्ग इक्वल टू काय बघा त्या दोघांची बेरीज करावं लागेल त्या दोघांची बेरीज काय येते बेटा 2 आणि 2 4 येते बरोबर आहे बेरीज करा 11 ला 1 10 ला 1 8 आणि पुढे 4 4.8 येते का बघा 4.8 ह्याला किती नंबर द्यावा लागेल सांगा 2 आता बाळांनो वरी किती आहे सांगा सर वरी आहे 2.8 ला 8 9 आहे आणि खाली किती आला सांगा बेटा 4.8 आहे इक्वल टू आहे का बेटा सांगा बरं का सर इट इज नॉट इक्वल टू आहे इक्वल टू नाही मग काय म्हणता येतं सर हे 2.89 हा कुणाच्या इक्वल आहे बेटा 4.81 च्या इक्वल नाही म्हणजेच काय बेटा सर 1.7 चा वर्ग जो आहे ना काय इक्वल टू नाही कुणाच्या इक्वल टू नाही बेटा 1.5 चा वर्ग प्लस 1.6 चा वर्ग म्हणून ह्या ठिकाणी हा जो आहे इट इज नॉट राईट अँगल ट्रायंगल is not here
the square of biggest natural number is not equal to the sum of square of other two numbers. It is not right angled triangle. It is not a right angled triangle. Next. घेतो ना दोन त्याच्यातले किती राहिले रे फक्त 40च राहिले ना 40 20 30 चला बिगेस्ट नॅचरल नंबर सांगा 6 वर्ग 1600 नंबर एक नंबर 20 वर्ग 400 30 वर्ग 900 करा दोघांची बेरीज 400 प्लस 900 त्याला बेटा 1300 20 वर्ग प्लस 30 वर्ग बरोबर किती बेटा 1300 त्याला किती नंबर देऊ 2 आता मला सांगा हे किती आहे 1600 हे किती आहे बेटा 1300 1600 इज नॉट इक्वल टू 1300 म्हणजेच काय बेटा म्हणजे सर 40 चा वर्ग हा इक्वल टू नाही कुणाचा इक्वल टू नाही बेटा तर 20 चा वर्ग प्लस 30 चा बेटा 30 चा वर्ग here the square of biggest natural number is not equal to sum of square of other two numbers hence it is not a right angled triangle हा right angled triangle आहे का नाही अशा